विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। वाघे स्टेट परिवार आणि रजनीश त्रिपाठी यांच्या वतीने जे आहे आता चक्क जे आहे पुतळा जो आहे तो जर बघितलं तर त्याची अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच दर जो काही जम्मू काश्मीर मधील पहलगाव येथे जो काही हल्ला झालेला होता, दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आता जर आपण बघितलं तर समस्त वाघे स्टेट परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे रजनीश त्रिपाठी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट तिरडी जो आहे मोर्चा काढलेला आहे। त्या तिरडीवर जर आपण बघितलं तर एक पुतळा जो आहे तो ठेवलेला आहे आणि तो पुतळा जो आहे या ठिकाणी ह्या पुतळ्याचं दहन करून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध जो आहे तो रजनीश त्रिपाठी यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे। और हमसे जो टकराएगा भारत माता की जय। पहिलं तर पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो देखील जाळून जो आहे या संपूर्ण घटनेचा जो आहे तो निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। आणि जर बघितलं तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत। मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान मुर्दाबाद। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान मुर्दाबाद। अरे पाकिस्तान भड़वा है, जोर से आवाज आना चाहिए। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है। अरे नीम का पत्ता कड़वा है। तर पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। ठाण्याच्या रामनगर परिसरामधून ही लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण बघितलं तर पाकिस्तानचा झेंडा जो आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने जाळण्यात आलेला आहे आणि समस्त पायाखाली जो आहे तो तुडवण्यात जो हा झेंडा जो आहे तो तुडवण्यात आलेला आहे। हा पुतळा जर आपण बघितलं तर पुतळ्यावर जे आहे ते पाकिस्तानचे त्यांचा देखील फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि उभा कर ना, उभा उभा कर ना, पुतळा उभा कर, नक्कीच भारतीय जनता पार्टीचे रजनीश त्रिपाठी यांच्या वतीने हा निषेध जो आहे तो या ठिकाणी ठाण्याच्या रामनगर भागामध्ये जो आहे नोंदवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्या अगोदर जर बघितलं तर आपण समस्त वाघे स्टेट परिवाराकडून जे आहे ह्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही 27 जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली जी आहे ती अर्पण करण्यात आली आणि आता पाकिस्तानचा झेंडा जाळून आणि पुतळा जाळून जो आहे या घटनेचा निषेध या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। इधर जाना, इधर खोल के देखे ना हमारा। हाँ, इसका भी खोल के देखो, अभी इनका भी खोल के जरा। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है। अरे नीम का पत्ता कड़वा है। पहिलं तर पुतळा जाळून आणि पाकिस्तानचा झेंडा जाळून जो आहे तो रजनीश त्रिपाठी यांनी हा संपूर्ण घटनेचा जो आहे तो या ठिकाणी निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है। ठाण्याच्या वाघे स्टेट येथील रामनगर परिसरामधून ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। समस्त वाघे स्टेट परिवार असेल आणि भारतीय जनता पार्टीचे रजनीश त्रिपाठी यांच्या वतीने जो आहे तो जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जो काही अतिरेक्यांनी हल्ला केलेला होता त्याच्या निषेधार्थ जे आहे हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पुतळा जाळून झेंडा जाळून जो आहे पाकिस्तानचा जाहीर निषेध जो आहे या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण आंदोलनामध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येने हिंदू बांधव जे आहेत ते देखील एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे भारतामध्ये जे आहे संपूर्ण अशा प्रकारची निषेध आंदोलनं जी आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। पाकिस्तान कड़वा है।
है, पाकिस्तान भगवा है। काय सांगाल, पुतळा जायलाय, काय भावना? मागच्या दिवसात जे कुकर्म केलंय पाकिस्तानच्या लोकांनी त्याचा हा जबाब आहे. हा आपल्या भारतामध्ये लोकांमध्ये आक्रोश हा खूप आता जोरात फैललेला आहे आणि हा आक्रोश आता थांबणार नाही. हे पाकिस्तानचं समजून काय बसलंय. जहा वेळेला ह्या लोकांना आपण यांची अवकाश दाखवली युद्धामध्ये, हे छुपून लपून धोकाने लोकांवर वार करतात, गोळीबारी करतात. हिंमत समोर तुम्ही येऊन करा. आमचे मोदी तुमच्या एका कॉफीसाठी आणि मोदी साहेब तुमच्याबरोबर अख्खा देश आहे, तुम्ही घुसा आणि यांचे दात उघडे काढून टाका. हे आमच्या लोकांचं मन आहे, नागरिकांचं. हे आम्ही बर्दाश्त करणार नाही. पाकिस्तान की सरकार और उनके आतंकवादियों में इतनी हिम्मत नहीं है कि भारत की सेना के सामने वो आके लड़ सके. वो एक नामर्द के जैसा हमारे हिंदू भाई जो पर्यटक के लिए कश्मीर में गए थे, छिपकर उन्होंने अपनी नामर्दगी का प्रदर्शन किया है. हम तो यही चाहेंगे कि हमारी सरकार सक्षम है. भारत सरकार इन आतंकवादी घटने का मुंहतोड़ जवाब देगी और हमारे सभी हिंदू भाइयों को न्याय देगी. बोल सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.